जलसमाधी आंदोलन आहे। वडद उपसा सिंचन कालव्याचं वडद धरणामध्ये 12 तारखेला दसऱ्याच्या दिवशी आपण जलसमाधी आंदोलन करणार आहोत। त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत। त्या संदर्भात आझाद समाज पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय स्वातीताई गायकवाड या ताई जुन्नर तालुक्यामध्ये येऊन आपल्या आंदोलनाला वडद उपसा सिंचन कालव्याच्या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यांचे तालुक्यातील प्रतिनिधी व जिल्ह्यातील प्रतिनिधी सर्व महिला अशा त्या जर 12 तारखेच्या आतमध्ये वडद उपसा सिंचन कालव्याचा प्रश्न शासनाने व पाटबंधारे विभागाने मार्गी लावला नाही तर त्या 12 तारखेला आमच्यासोबत शेतकरी संघटनेसोबत त्या वडद धरणामध्ये सर्व महिला उतरणार आहेत। याची देखील पाटबंधारे विभागाने तहसीलदार जुन्नर यांनी व आमदार अतुल शेठ बेनके, खासदार अमोलजी कोल्हे साहेब व पाटबंधारे विभागाचे सर्व पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी व त्या ठिकाणी महिलांना पाण्यात उतरण्याची वेळ येऊन देऊ नये। 1991 पासून आपण हा प्रश्न रंगावर ठेवलेला आहे। त्याच्यामुळं आपण विनंती आहे आपणास की सकाळपासून आम्ही सर्व कार्यालयांना निवेदनं दिलेली आहेत व सर्वांची भेट देखील घेतलेली आहे। उपविभागीय अधिकारी चौधर साहेब यांना देखील आम्ही आता भेटलेलो आहे व त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे। त्यांनी सुद्धा आंदोलनाचा चोख बंदोबस्त ठेवला जाईल। त्यानंतर डिंबे मंतर शाखा या ठिकाणी देखील आम्ही धोंडकर साहेब यांना देखील भेटलेलो आहे। त्यांनी देखील आम्हाला निश्चितच या संदर्भात योग्य तो मार्ग काढला जाईल व दसऱ्याच्या आतमध्ये हे काम पूर्णत्वात नेलं जाईल हे देखील आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे शासनाने कुठलाही त्यामध्ये दिरंगाई करू नये व वेळ काढूपणा करू नये। त्यामुळे शासनाने तात्काळ हा विषय मार्गी लावा ही शेतकरी संघटनेच्या वतीने विनंतीवादा सूचना आहे। आपल्याला गंभीर इशारा आहे। ही शिवजन्मभूमीतून आपल्याला इशारा देतो की आज आझाद समाज पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष ताई आपल्याला पाठिंबा देत आहेत। याचा अर्थ कुठेतरी शेतकऱ्यांवर अन्याय होतोय हे त्यांना समजल्यानंतर ते जुन्नर तालुक्यामध्ये आमची आवर्जून भेट घेतली, आम्हाला त्या ठिकाणी बोलवून घेतलं व त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचं शेतकरी संघटना, मीनाखोरी संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या वतीने, बाधित शेतकरी असतील त्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो। आपण आम्हाला पाठिंबा दिला व आमची ताकद वाढवली। या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये एका कामानिमित्त आल्यामुळे आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय अत्याचार वारंवार दिवसेंदिवस वाढत राहिलेला आहे। तसंच माझे बंधू रमेश शिंदे हे आहेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष। त्यांना आम्ही शेतकरी संघटनेला आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने ह्या जल समाधीमध्ये येत्या 12 तारखेला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आम्ही स्वतः आझाद समाज पार्टीच्या वतीने जर प्रश्नाचं निवारण झालं नाही तर आम्ही देखील आझाद समाज पार्टीच्या वतीने ह्या जल समाधीमध्ये उतरणार आहोत। हे प्रशासनाने दखल घ्यावी। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम।